Hello everyone. So I welcome you all in this lecture of pharmacognosy. Okay. So first of all, I introduce myself. My name is Ms. Shrutali Pilankar. I am working as a lecturer in our institute, and for you, I will study the pharmacognosy subject. So this is the first lecture of pharmacognosy which is related to a syllabus discussion. Okay, as your previous year, that is 12th, okay, 12th science is there. So you all are pass out this 12th science and then admitted for the this diploma course. Okay, so this is then 2-year course. So this is a new subject for you. Okay, you didn't listen about this word, that is pharmacognosy. Okay, as you are admitted for the D pharmacy course. So as you all know that the basic regarding the your course means what is meant by pharmacy. Okay, so pharmacy, it is an branch of science, okay, and that deals with the practice of preparation and dispensing of medicinal drugs. Okay, so medicinal drugs means those drugs which is used for the treatment of various diseases. Okay, or they may be used as an precautionary measures, or they may be used as an equipment. Okay, medicinal जे इक्विपमेंट्स आहेत ते म्हणून यूज होतात. त्यांचं प्रिपरेशन आणि त्यांचं डिस्पेन्सिंग ह्याची जी टोटल प्रॅक्टिस आहे ती आपण फार्मसीमध्ये करतो. राईट. सो आपला डी फार्मसी या फील्डमधला हा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे फार्माकोग्नसी. ओके, सो फार्माकोग्नसी हा जो एक वर्ड आहे विच इज ॲन ग्रीक वर्ड. ओके, सो दिस वर्ड कम फ्रॉम द ग्रीक लँग्वेज अँड दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड्स. ओके, जर तुम्ही नीट बघितलात तर फार्माकोग्नसी हा वर्ड जो आहे तो 2 वर्डच्या कॉम्बिनेशनने तयार झालेला आहे, फार्माकॉन अँड जिग्नोस्को. ओके, सो फार्माकॉन इट इज नथिंग बट द ड्रग and gignosco it is nothing but the to acquire the knowledge of drug. Okay, means आपण या सब्जेक्टमध्ये काय स्टडी करणार आहोत, एखाद्या ड्रगचा टोटल स्टडी. ओके, त्या ड्रगबद्दल जे काही पूर्ण नॉलेज आहे ते आपण इथे ॲक्वायर्ड करणार आहोत. ओके, मग कोणत्या टाईपचा ड्रग आपण फार्माकोग्नसी या सब्जेक्टमध्ये स्टडी करणार आहोत, तर क्रूड ड्रग. ओके, क्रूड ड्रग म्हणजे काय, द ड्रग ऑफ नॅचरल ओरिजिन. ओके, सो तुम्ही आयुर्वेदा ही सिस्टीम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, आपल्या घरात पण मोस्ट ऑफ आयुर्वेदिक ड्रग आपण यूज करतो. ओके, कोणताही डिसीज असेल तर प्रायमरी स्केलवर आपण घरातल्या घरात मोस्ट ऑफ आयुर्वेदिक ड्रग यूज करूनच आपण तो बरा करण्याचा प्रयत्न करतो. राईट. आणि जर नाहीच झालं तर मग आपण जे ॲलोपॅथिक मेडिसिन आहे, होमिओपॅथिक मेडिसिन आहे त्याच्याकडे जातो. बरोबर आहे. सो पूर्वीच्या काळी जेव्हा एवढी डेव्हलपमेंट झाली नव्हती तेव्हा ह्युमन बिईंग्स जे आहेत ते टोटली ह्या नॅचरल ड्रगवर डिपेंड होते. ओके, मीन्स फॉर एक्झाम्पल आता आपल्या घरामध्ये चंदन असतं. ओके, सो ते जे आहे सँडलवूड विच इज ॲन क्रूड ड्रग. ओके, नॅचरल ओरिजिन ड्रग. सो चंदनचा लेप जो आहे तो गालगुंड आल्यावर किंवा जेव्हा बॉडीमध्ये हीट जेव्हा वाढते त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. राईट. सो असे डिफरंट ड्रग तुम्ही रेग्युलरली यूज केलेला आहात. आवळा एक सिम्पल एक्झाम्पल आहे रेग्युलर डेली यूजमधलं. ओके, तुम्ही आवळा सुपारी खाता जेव्हा पित्त वाढतं. ओके, सो तेव्हा त्याच्यामध्ये आवळा सुपारी जी आहे ती बेनिफिशियल आहे. ओके, लहान मुलांमध्ये तुम्ही बघितलं असाल की घुटीचं एक डबा असतो. ओके, की ज्याच्यामध्ये डिफरंट आयुर्वेदिक ड्रग जे आहेत ते पॅक केलेले असतात आणि मग त्या बाळाला ते उगाळून औषध दिलं जातं. ओके, मीन्स टोटली जे पूर्वीच्या काळी लोकं आहेत ती ह्या नॅचरल ड्रगवर डिपेंड होती. ओके, सो फार्माकोग्नसी या सब्जेक्टमध्ये आपल्याला नॅचरल ड्रगचा स्टडी करायचा आहे. ओके, सो दोज ड्रग्स विच कम्स फ्रॉम द नॅचरल ओरिजिन. ओके, सो त्याच्यामध्ये दोज ड्रग्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट सोर्स. ओके, दोज ड्रग विच इज ऑप्टेन फ्रॉम द मिनरल सोर्स, those drugs which obtained from the marine source, animal source. ओके, सो हे जे डिफरंट सोर्स ऑफ ड्रग्ज आहेत त्याच्यातून ऑप्टेन केलेले जे नॅचरल ओरिजिनचे ड्रग आहेत त्याचा टोटल स्टडी आपल्याला फार्माकोग्नसी या सब्जेक्टमध्ये करायचा आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट रिगार्डिंग अवर सब्जेक्ट. ओके, आय थिंक यू ऑल आर क्लिअर अबाउट द फार्माकोग्नसी सब्जेक्ट. ओके, सो तुम्हाला कळलं असेल की फार्माकोग्नसी म्हणजे काय आणि आपल्याला फार्माकोग्नसी सब्जेक्टमध्ये कशाचा स्टडी करायचा आहे. ओके, सो हा जो सब्जेक्ट आहे तो हार्ड सब्जेक्ट आहे कारण का ह्याच्यातल्या ज्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्यासाठी नवीन आहेत. ओके, सो त्याच्यामुळे ईच अँड एव्हरी कन्सेप्ट जी आहे या सब्जेक्टमधली ती आपल्याला समजून घ्यायची आहे. ओके,
So in this today's lecture we will discuss the total overall syllabus of pharmacognosy. ओके, सो आपण वर्षभरामध्ये जो काही फार्माकोग्नसीचा सिलेबस स्टडी करणार आहोत त्याचं डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके, अँड ऑनवर्डच्या लेक्चर ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपला सिलेबस जो आहे तो ॲक्च्युअली फर्स्ट चॅप्टरपासून स्टार्ट करणार आहोत. ओके, so here we discuss the syllabus list of pharmacognosy. So first chapter is history, definition and scope of pharmacognosy. Okay, so ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये विच इज टोटली बेस्ड ऑन द इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोग्नसी. ओके, जो हा फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण ओवरऑल ऑल बेसिक इंट्रोडक्शन विच इज रिलेटेड टू द फार्माकोग्नसी ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, फार्माकोग्नसीची हिस्ट्री काय आहे, फार्माकोग्नसीची ॲक्च्युअल सायंटिफिक डेफिनेशन काय आहे. ओके, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डिफरंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ व्हेरियस सायंटिस्ट फार्माकोग्नसी फील्डमध्ये कोणत्या सायंटिस्टचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कोणी ही फार्माकोग्नसी ही जी टर्म आहे हा सब्जेक्ट आहे तो डिस्कवर केलेला आहे. ओके, त्या सायंटिस्टचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण इन डिटेल व्हेरियस ज्या इंडियन ट्रॅडिशनल सिस्टीम्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला आयुर्वेद तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर अजून डिफरंट सिस्टीम्स आहेत विच इज यूज फॉर द ट्रीटमेंट पर्पज. ओके, जे पूर्वीच्या काळी ट्रीटमेंटसाठी यूज केल्या जायच्या. ओके, त्याच्यामध्ये सिद्धा आहे, युनानी आहे, योगा सिस्टीम आहे, ॲरोमाथेरपी आहे. ओके, त्या ज्या डिफरंट सिस्टीम्स आहेत ट्रॅडिशनल ज्या डिफरंट सिस्टीम्स ऑफ मेडिसिन्स आहेत त्याचा इन डिटेल स्टडी आपण ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, सो फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत तर इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोग्नसी, त्याच्यानंतर जे डिफरंट ट्रॅडिशनल मेडिसिनल सिस्टीम्स आहेत त्याचा स्टडी करणार आहोत आणि मग स्कोप ऑफ फार्माकोग्नसी. ओके, सो फार्माकोग्नसीचा इन डिटेल स्कोप काय आहे त्याचा स्टडी आपण इथे फर्स्ट चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, then next chapter is that drugs and pharmaceutical aid of natural origin. okay, so drugs ही जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे नक्की काय. ओके, सो ड्रगची डेफिनेशन आपण इथे बघणार आहोत. व्हॉट ॲक्च्युअली द ड्रग, देन डेफिनेशन ऑफ ड्रग. ओके, सेम फॉर द फार्मास्युटिकल एड्स. ओके, सो फार्मास्युटिकल एड म्हणजे काय त्याची डेफिनेशन. ओके, देन what are the different classification of pharmaceutical aid, what are the different uses of this pharmaceutical aid and different example of this pharmaceutical aid. okay, सो ड्रग्स आपण जर थोडक्यात इथे बघायला गेलो तर ॲक्टिव्ह केमिकल एंटायटी असते. ओके, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल एंटायटी असते विच शोज द फार्माकोलॉजिकल इफेक्ट. ओके, आणि फार्मास्युटिकल एड मीन्स विच डझंट हॅव एनी काइंड ऑफ ॲक्शन, दे जस्ट यूज टू जस्ट मेकअप the volume of drug or maybe added as an colorant or sweetener. ओके, सो टेस्ट पर्पजसाठी किंवा फिजिकल ॲपिअरन्स होण्यासाठी किंवा व्हॉल्यूम मेकअपसाठी फार्मास्युटिकल एडचा यूज केला जातो. त्यांची कोणतीही अशी फार्मास्युटिकल ॲक्शन नसते, फार्माकोलॉजिकल ॲक्शन नसते. ओके, सो ह्या ज्या दोन इन डिटेल कन्सेप्ट्स आहेत ड्रग आणि फार्मास्युटिकल एड. ओके, ह्याचं ओरिजिन काय आहे, त्याची डेफिनेशन, त्याचे युजेस, त्याचं क्लासिफिकेशन, ह्याचा इन डिटेल स्टडी आपण ह्या चॅप्टर 2मध्ये करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट चॅप्टर 3 इज क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग्स. ओके, जो चॅप्टर 3 जो आहे विच इज प्रिडॉमिनंटली बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग. ओके, जरी नॅचरल ओरिजिनपासून हे ड्रग येत असले तरी त्याला क्लासिफाय केलं जातं. ओके, सो डिफरंट क्लासिफिकेशनचे टाईप्स आहेत त्याच्यानुसार त्या नॅचरल ओरिजिनच्या ड्रगचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन आहे, केमिकल आहे, टेक्झॉनॉमिकल, फार्माकोलॉजिकल, किमोटेक्झॉनॉमिकल. ओके, सो अल्फाबेटिकल मीन्स काय तर ABCD वाईज त्या ड्रगचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, केमिकल मीन्स त्याच्यामध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. फार्माकोलॉजिकल विच इज बेस्ड ऑन द ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो फार्माकोलॉजिकल मीन्स द ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, इफेक्ट ऑफ ड्रग, त्याच्यानुसार त्या ड्रगचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, सो हे ज्या डिफरंट टाईप्स जे आहेत क्लासिफिकेशनचे ते आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. ओके, अलॉंग विथ देअर एक्झाम्पल्स, मेरिट्स, डिमेरिट्स काय आहेत हे सगळे इन डिटेल डिस्कस आपल्याला ह्या क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग्समध्ये बघायचं आहे. ओके, विच इज अँड थर्ड चॅप्टर फॉर फार्माकोग्नसी. Okay, then next fourth chapter of pharmacognosy is that introduction to the parts of plant. Okay, so
आपल्याला माहिती आहे की आपण नॅचरल ओरिजिनचे ड्रग स्टडी करणार आहोत. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आयदर ड्रग जो आहे आपण ॲज अँड मेडिसिनल पर्पज म्हणून यूज करतो तो सिंगल पार्ट म्हणून यूज केला जातो किंवा मग होल प्लांट ॲज अँड ड्रग म्हणून यूज केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे ही जी काही ड्रगचं जे काही सायंटिफिक व्हेरियस पार्ट्स आहेत, ओके, सो ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या लीफ ड्रग म्हणून यूज करतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की अडुळसा सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो अडुळसाचं जे प्लांट आहे, जे झाड आहे, त्याचं पानाचा यूज केला जातो. ओके, अडुळसा लीफ. ओके, बरेच जणांनी तुम्ही हे घरी बघितलं असाल की खोकला वगैरे झाल्यानंतर अडुळसाच्या पानाचा काढा करून दिला जातो, राईट. सो त्याच्यामध्ये कोणता पूर्ण झाड घेतलेलं आहे का अडुळसाचं? नाही, तर फक्त अडुळसाचं पान जे आहे ते यूज केलेलं आहे. ओके, सो पान का यूज केलेलं असणार आहे? कारण का अडुळसाचा जो इफेक्ट आहे अँटीटसिव्ह मीन्स कफच्या अगेन्स्ट त्याची जी ॲक्शन आहे त्याच्यासाठी जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते लीफमध्ये प्रेझेंट असतं. ओके, तसंच फॉर एक्झाम्पल रोजच्या वापरातलं जर तुम्ही बघाल तर आलं, जिंजर तुम्ही यूज करता. ओके, सो जिंजरचं पूर्ण झाड यूज केलेलं आहे का? नाही, तर जिंजरचं आपण रायझोम यूज करतो. ओके, सो जे आलं जे आहे ते काय आहे? रायझोम आहे. ओके, म्हणजे रायझोम म्हणजे काय किंवा लीफ म्हणजे काय, लिफलेट म्हणजे काय? ओके, सो हे जे डिफरंट प्लांटचे पार्ट आहेत ते आपल्याला सायंटिफिकली समजून घ्यायचे आहेत. ओके, सो त्याच्यामुळे फ्युचरमध्ये आपण जेव्हा हे नॅचरल ओरिजिनचे ड्रग स्टडी करणार आहोत ते समजणं तुम्हाला इझी जाईल. ओके, सो त्याच्यामुळे प्लांटचे जे बेसिक पार्ट्स आहेत विच इज यूज्ड ॲज अँड ड्रग त्याचा स्टडी आपण इथे ह्या 4th चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण जे डिफरंट प्लांटचे ड्रग जे यूज करतो, ओके, ते आयदर मे बी इन ऑर्गनाइज्ड फॉर्म और मे बी अनऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये असतात. ओके, फॉर एक्झाम्पल काही केसेसमध्ये आपण प्लांटमधून जे ज्यूस काढले जातात त्याचा ॲज अँड ड्रग म्हणून यूज करतो. ओके, किंवा काही केसेसमध्ये काय प्लांटपासून जे एक्स्ट्रॅक्ट आऊट केलं जातं. ओके, म्हणजे एखाद्या एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंटसोबत त्याला एक्स्ट्रॅक्ट आऊट केलं जातं आणि त्याच्यामधलं जे काही ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं आयसोलेशन केलं जातं, सेपरेशन केलं जातं. ओके, आणि ते एक्स्ट्रॅक्ट ॲज अ मेडिसिनल ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, किंवा गम वगैरे तुम्हाला माहिती आहेत की प्लांटपासून जर त्यांना एक्झुडेट केलं, त्यांना जर तिथे कट दिला तर त्याच्यामधून जो काही लॅटेक्स बाहेर येतो ते ॲज अँड गम रेझिन्स फॉर्ममध्ये यूज केले जातात ॲज अँड ड्रग, मेडिसिनल ड्रग म्हणून. हे सुद्धा प्लांटचे जे काही डिफरंट प्रोडक्ट्स आहेत ते यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे आपण डिफरन्स स्टडी करणार आहोत. ऑर्गनाइज्ड ड्रग म्हणजे काय, अनऑर्गनाइज्ड ड्रग म्हणजे काय. ओके, विथ एक्झाम्पल आपण याचं स्टडी करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर लीफ म्हणजे काय, लिफलेट. ओके, हा डिफरन्ससुद्धा आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, देन व्हेरियस लीफ कॉन्स्टंट्स आर देअर दॅट इन्क्लूड व्हेनेस्लेट नंबर, स्टोमॅटल इंडेक्स, पॅलिसेड सेल रेशो. ओके, सो स्टोमॅटा म्हणजे काय किंवा व्हेनिस्लेट म्हणजे काय, देन पॅलिसेड सेल्स कुठे असतात, मग पॅलिसेड सेल रेशो म्हणजे काय, ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्याचा स्टडी आपण ह्या 4th चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर मी जे आता तुम्हाला सांगितले की अनऑर्गनाइज्ड ड्रग्सचा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये गम्स येतं, एक्स्ट्रॅक्ट येतं, लॅटायसिस येतात, ज्यूसेस येतात, रेझिन्स येतात. ओके, सो हे म्हणजे काय ह्याचं बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपण ह्या 4th चॅप्टरमध्ये बघणार आहोत. दॅट इज इंट्रोडक्शन टू द पार्ट्स ऑफ various parts of plant. Okay, then next 5th chapter आहे स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडी. ओके, सो इथे आपण काय बघणार आहोत, स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडी. ओके, सो फार्माकोग्नोस्टिक स्टडी म्हणजे काय, सो इन दिस फार्माकोग्नोस्टिक स्टडी डिस्क्राइब ड्रग जो आहे विच इज डिस्क्राइब्ड इन द सिस्टमॅटिक मॅनर. ओके, सो दॅट systematic study of that particular drug is known as pharmacognostic study. Okay, so that includes following important aspects of drugs that include official title of drug. Okay, म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये काय स्टडी करणार आहोत तर एखादा ड्रग आपल्याला फार्माकोग्नोस्टिक स्कीमने जर स्टडी करायचा असेल तर तो आपण कसा स्टडी करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल ड्रग स्टडी करायचे आहेत ह्या फार्माकोग्नोसी सब्जेक्टमध्ये तेव्हा तो इंडिव्हिज्युअल ड्रग जो आहे तो आपण फार्माकोग्नोस्टिक स्कीमने त्याचा स्टडी करतो. ओके, त्याच्यामुळे ही फार्माकोग्नोस्टिक स्कीम म्हणजे काय
त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट इन्क्लूड केलेले आहेत त्याचा स्टडी आपण ह्या 5th चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो एखादा ड्रग जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा कोणत्या कोणत्या पॉईंट वाईज आपण त्याचा स्टडी करणार आहोत. तर ऑफिशियल टायटल ऑफ ड्रग, देन सिनॉनिम फॉर द ड्रग, देन बायोलॉजिकल सोर्स ऑफ द ड्रग. ओके, ऑफिशियल टायटल मीन्स त्या ड्रगचं ऑफिशियल नेम. ओके, सिनॉनिम मीन्स त्याला जर दुसरे कोणते नेम्स असतील तर ते तिथे मेन्शन केले जातात. ओके, बायोलॉजिकल सोर्स मीन्स कोणत्या स्पेसिसपासून हा ड्रग ऑब्टेन केलेला आहे, फॅमिली काय आहे त्याची, ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट किती पर्सेंटमध्ये प्रेझेंट आहे. ओके, ते सगळं बायोलॉजिकल सोर्स या पॉईंटमध्ये इन्क्लूड केलेलं असतं. ओके, नेक्स्ट आहे जिओलॉजिकल और जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, सो कोणत्या कोणत्या जिओग्राफिकल फील्डमध्ये हा जो ड्रग आहे तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याचा स्टडी आपण इथे करतो. देन मेथड ऑफ कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर द मार्केट. ओके, सो एखादा ड्रग जो आहे तो त्याचे मेथड ऑफ कलेक्शन, कल्टिवेशन, नंतर त्याचं प्रिपरेशन फॉर द मार्केट कसं केलं जातं ह्याचा स्टडी आपण ह्या पॉईंटमध्ये करणार आहोत. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मॉर्फॉलॉजी. ओके, सो एखाद्या ड्रगची मॉर्फॉलॉजी मीन्स त्याचा कलर, ओडर, त्याची टेस्ट. ओके, ह्याचा स्टडी आपण मॉर्फॉलॉजिकल फीचर्समध्ये करतो. ओके, नेक्स्ट आहे फार्माकोग्नोस्टिक स्कीममधला नेक्स्ट पॉईंट आहे मायक्रोस्कोपी. ओके, सो हे मायक्रोस्कोपी ही जी मेजर कन्सेप्ट आहे ती आपल्याला फार्माकोग्नसी प्रॅक्टिकलमध्ये स्टडी करायची आहे. ओके, सो फार्माकोग्नसीचं सेपरेट प्रॅक्टिकल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मेजर ड्रग जे आहेत त्यांचा मायक्रोस्कोपिक आणि केमिकल स्टडी, मॉर्फॉलॉजिकल स्टडी आपल्याला त्या प्रॅक्टिकलमध्ये करायचं आहे. ओके, सो हा जेव्हा चॅप्टर मी घेणार आहे तेव्हा तुम्हाला मी इन डिटेल डिस्कस करणार आहे. मायक्रोस्कोपमधून त्या ड्रगचा व्ह्यू कसा दिसणार आहे, इट इज नथिंग बट द मायक्रोस्कोपी ऑफ दॅट ड्रग. ओके, त्याचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ड्रग, त्या ड्रगमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचा स्टडी आपण करणार आहोत. देन थेरापेटिक युजेस ऑफ द ड्रग. ओके, सो त्या ड्रगचे कोणते कोणते थेरापेटिक युजेस आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. देन सबस्टिट्युएंट्स. ओके, सो त्या ड्रगच्या ऐवजी दुसरा कोणता ड्रग आपण यूज करू शकतो, दॅट इज नथिंग बट द सबस्टिट्युएंट्स. देन अडल्ट्रंट्स. ओके, सो त्या ड्रगमध्ये अडल्ट्रंट्स मिक्स केले जातात. ओके, सो ते अडल्ट्रंट्स कोणते कोणते आहेत. आणि लास्ट मेजर पार्ट आहे दॅट इज केमिकल टेस्ट. ओके, इट कम्स अंडर द आयडेंटिफिकेशन फॉर द ड्रग. ओके, सो केमिकल टेस्ट आहेत डिफरंट ड्रगसाठी, डिफरंट स्पेसिफिक केमिकल टेस्ट आहेत विच इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन फॉर दॅट ड्रग. ओके, सो ह्या डिफरंट जे डिफरंट पॉईंट्स आहेत ती स्कीम फॉलो करून त्या ड्रगचा फार्माकोग्नोस्टिक स्टडी आपण इथे करणार आहोत. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण ती स्कीम काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते अस्पेक्ट्स आपल्याला बघायचे आहेत त्याचा स्टडी करणार आहोत. ओके, देन 6th चॅप्टर इज कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग्स फॉर द मार्केट. ओके, सो आपण बघितलेलं आहे की असे डिफरंट काही काही ड्रग्स आहेत विच हॅविंग अ स्पेसिफिक स्टोरेज कंडिशन. ओके, स्पेसिफिक ड्राईंग कंडिशन इज रिक्वायर्ड फॉर द ड्रग. ओके, सो त्या ड्रगचे जे काही कलेक्शन आहे किंवा त्याचं काही जे आयसोलेशन आहे, ओके, त्याचं हार्वेस्टिंग आहे, त्याचं ड्राईंग आहे, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग आहे, देन त्याचं स्टोरेज आहे. ओके, देन प्रिपरेशन फॉर द मार्केट, त्याचं पॅकेजिंग कसं केलं जातं, ह्या सगळी जी ह्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, ड्रगचं कलेक्शन कसं करायचं, नंतर त्याचं प्रिपरेशन फॉर मार्केट कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत ह्याचा स्टडी आपण ह्या 6th चॅप्टरमध्ये करणार आहोत. कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग्स फॉर द मार्केट. ओके, सो 6th चॅप्टरमध्ये आपण असं बघणार आहोत की सपोज नॅचरल ओरिजिनपासून आपण एखादा ड्रग घेतलेला आहे. ओके, सो त्याला ड्रग म्हणून कसं प्रिपेअर केलं जातं, कसं मार्केटमध्ये आणलं जातं आणि त्याच्यामधल्या ज्या प्रोसिजर आहेत कलेक्शनपासून प्रिपरेशनपर्यंतच्या. ओके, त्याच्यामध्ये कलेक्शन आहे, हार्वेस्टिंग आहे, गार्बलिंग आहे, ड्राईंग प्रोसिजर आहे, पॅकेजिंग आहे, स्टोरेज आहे आणि मग प्रिपरेशन फॉर द मार्केट. ओके, सो त्याच्यासाठी डिफरंट प्रोसिजर फॉलो करावे लागतात. त्या कोणत्या कोणत्या प्रोसिजर आहेत त्या इन डिटेल आपण ह्या 6th चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, देन 7th चॅप्टर इज दॅट अडल्ट्रेशन, ड्रग इव्हॅल्युएशन and significance of pharmacopoeial standards. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण अडल्ट्रेशन म्हणजे काय ड्रगचं. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही घरामध्ये बडीशेप आणता. ओके, सो ती बडीशेप खाताना तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये बडीशेपचे जे स्टॉक आहेत ते त्याच्यामध्ये ॲड असतात. ओके, त्याच्यानंतर जिरंसुद्धा काय काय बडीशेपमध्ये मिक्स केलं जातं. ओके, सो दोज ड्रग्स विच आर मोर कॉस्टलियर. ओके, जे ड्रग खूप कॉस्टली आहेत सो त्याच्यामध्ये काय केलं जातं,
जे लेस कॉस्टलियर ड्रग्ज आहेत ते मिक्सअप केले जातात. ओके, सब स्टँडर्ड क्वालिटीचे ड्रग्ज जे आहेत विच इज हॅविंग अ सिमिलर फीचर टू दॅट ऑफ ड्रग. ओके, की ज्यांचं मॉर्फॉलॉजिकल फीचर्स सिमिलर आहे त्या ड्रगसारखंच दिसतं आहे म्हणून त्याला त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि मग सोल्ड केलं जातं. ओके, सो ही जी मिक्सिंगची जी प्रोसिजर आहे विच इज ॲन अडल्ट्रेशन. ओके, सो ह्या अडल्ट्रेशन म्हणजे काय, डिफरंट मेथड्स आहेत अडल्ट्रेशनच्या. ओके, कोणते कोणते अडल्ट्रंट्स यूज केले जातात त्याचा स्टडी आपण इथे 7 चॅप्टरमध्ये करणार आहोत, अडल्ट्रेशन. ओके, त्याच्यानंतर आपण ड्रग इव्हॅल्युएशनचा स्टडी करणार आहोत. ओके, सो ड्रग इव्हॅल्युएशन आहे. ओके, की ज्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल मेथड्स आहेत, मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन आहे, मॉर्फॉलॉजिकल इव्हॅल्युएशन आहे, बायोलॉजिकल असे मेथड फॉलो केले जाते. ओके, इव्हॅल्युएशनमध्ये काय केलं जातं तर डिफरंट ड्रगच्या पॅरामीटर्सवरून ड्रगचं आयडेंटिफिकेशन आणि प्युरिफिकेशन, त्याची प्युरिटी जी आहे ती आपण चेक करू शकतो. ओके ओके, आणि त्याच्यानंतर मग जे काही फार्माकोपियल स्टँडर्ड्स आहेत, ओके, जे फार्माकोपियामध्ये मेन्शन केलेले आहेत की त्या स्टँडर्डसोबत आपण कंपेअर करून तो ड्रग प्युअर आहे की नाही हे आपण इव्हॅल्युएट करू शकतो. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ड्रग अडल्ट्रेशन, डिफरंट मेथड्स ऑफ अडल्ट्रेशन, डिफरंट ड्रग अडल्ट्रंट्स, कोणते कोणते अडल्ट्रंट्स आहेत, ओके, त्याचा स्टडी करणार आहोत आणि टोटल इन ब्रीफ स्टडी ऑफ दिस ड्रग इव्हॅल्युएशन. ओके, सो ड्रग इव्हॅल्युएशन म्हणजे काय, त्याच्यानंतर ड्रग इव्हॅल्युएशनचे जे डिफरंट मेथड्स आहेत त्या इथे स्टडी करणार आहोत आणि सिग्निफिकन्स ऑफ दिस फार्माकोपियल स्टँडर्ड. ओके, सो फार्माकोपियल जे डिफरंट स्टँडर्ड्स आहेत त्याचा सिग्निफिकन्स काय आहे त्याचा स्टडी आपण ह्या 7 चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, then next 8 number chapter is that chemical nature of natural drugs. Okay, so in this chapter which deals with the various important classes of chemicals. Okay, so these chemicals which are present into the plant and animals, okay, or these chemicals which is present into the these crude drugs. Okay, so these drugs, ह्या ड्रगमध्ये जे काही केमिकल्स प्रेझेंट असतं, फॉर एक्झाम्पल जर डिफरंट केमिकलचे क्लास बघितले त्याच्यामध्ये अल्कलॉइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत, वोलाटाईल ऑइल आहे, टॅनिन्स आहे, रेझिन्स आहे, लिपिड्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, सो आपण ह्या डिफरंट जे केमिकल्स जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं केमिकल नेचर जे आहे त्याचा इन ब्रीफ स्टडी करणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत ते, देन मेथड ऑफ आयसोलेशन, एक्स्ट्रॅक्शन. ओके, कोणत्या मेथडने त्याचं आयसोलेशन आणि एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. ओके, अलॉंग विथ द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर द ईच ऑफ द अबाव केमिकल्स. ओके, सो हे जे काही वरती मी मेन्शन केलेले आहेत आता जे तुम्हाला सांगितलेले आहेत, अल्कलॉइड्स आहे, ग्लायकोसाइड्स आहे, वोलाटाईल ऑइल्स आहे, टॅनिन्स, रेझिन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट. ओके, त्याच्या आयडेंटिफिकेशनच्या स्पेसिफिक टेस्ट आहेत. ओके, सो त्या टेस्टचा स्टडी आपण इथे ह्या 8 नंबरच्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग्स. ओके, then next very important chapter of this pharmacognosy subject is that pharmacological grouping of natural drug. Okay, सो फार्माकोलॉजिकल ग्रुपिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फार्माकोलॉजिकल म्हणजे काय, विच इज रिलेटेड टू अ ड्रग ॲक्शन अँड ड्रग इफेक्ट. ओके, सो आपल्याला इथे अशा ड्रगचा स्टडी करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ फार्माकोलॉजिकल नेचर ऑफ दॅट ड्रग. ओके, मीन्स त्या ड्रगचा यूज काय आहे, त्या ड्रगची ॲक्शन काय आहे, असे सिमिलर ॲक्शन असणारे जे ड्रग्ज आहेत ते आपल्याला एका कॅटेगरीमध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, सो असे डिफरंट 21 सेक्शन्स आहेत. ओके, की ज्याचा स्टडी आपण या 9th चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो कोणत्या 21 सेक्शनचा स्टडी आपल्याला इथे करायचा आहे त्याच्यामध्ये लॅक्झेटिव्ज आहेत, कार्डिओटॉनिक्स आहेत. ओके, सो लॅक्झेटिव्ज विच यूज टू एक्सपेल द बॉवेल्स. ओके, त्याच्यानंतर कार्डिओटॉनिक्स आहे विच स्ट्रेंथन द हार्ट, देन कार्मिनेटिव्ह आहे विच रिलीव्ज द गॅसेस, देन ॲस्ट्रिंजंट आहे विच कम्स अंडर द प्रोटीन प्रेसिपिटस, देन ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी टसिव्ह, अँटी रुमॅटिक्स, अँटी लेप्रोटिक्स, अँटी ट्युमर ड्रग्स, अँटी डायबेटिक्स, डाययुरेटिक्स, अँटी डिसेंट्रिक, अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट, अँटी मलेरियल्स, ऑक्सिटॉक्सिक, विटॅमिन्स, एन्झाइम्स, परफ्यूम्स अँड फ्लेवर्स, फार्मास्युटिकल एड्स, मिससेलेनियस नॅचरल ड्रग्स. ओके, असे 21 सेक्शन जे आहेत त्याचा स्टडी आपण इथे फार्माकोलॉजिकल ग्रुपिंग ऑफ नॅचरल ड्रग ह्या चॅप्टरमध्ये बघायचा आहोत. ओके, सो ह्या ज्या सब कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सपोज आपण इथे फर्स्ट कॅटेगरी जर घेतली लॅक्झेटिव्ह,
ओके. सो लॅक्झेटिव्हमध्ये असे आपण सगळे ड्रग बघणार आहोत विच शोज द ॲक्शन सिमिलर ॲज ॲन लॅक्झेटिव्ह. ओके. असे ड्रग आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत की जे लॅक्झेटिव्ह म्हणून ॲक्ट होतात. ओके. कार्डिओटॉनिक्स या कॅटेगरीमध्ये असे ड्रग्ज आहेत विच शोज देअर इफेक्ट ऑन हार्ट. ओके. हार्टला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणारे ड्रग जे आहेत ते कार्डिओटॉनिक ह्या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके. सो अशा ह्या कॅटेगरी वाईज आपल्याला डिफरंट ड्रग्स त्या कॅटेगरीमध्ये आहेत, त्याचा स्टडी आपल्याला फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून स्टडी करायचा आहे. ओके. मीन्स त्या ड्रगचं ऑफिशियल टायटल, सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग, त्याच्यानंतर कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट, देन मॉर्फॉलॉजिकल स्टडी, मायक्रोस्कोपिकल स्टडी, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याच्यानंतर थेरापेटिक युजेस ऑफ द ड्रग, त्याच्यानंतर केमिकल टेस्ट आहे, त्याचे अडल्ट्रंट्स, सबस्टिट्युएंट्स. ओके. या सगळ्याचा स्टडी आपल्याला इंडिव्हिज्युअल ड्रगचा करायचा आहे. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन अवर सब्जेक्ट फार्माकोग्नसी. ओके. की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज ड्रगचा स्टडी करायचा आहे. ओके. सो ह्या ज्या डिफरंट सेक्शन, हे जे डिफरंट कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीजची डेफिनेशन, ओके, आणि त्याचा बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट, आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल ड्रग. ओके. कोणते कोणते ड्रग इन्क्लूड केलेले आहेत त्याचा फार्माकोग्नोस्टिक स्कीमनुसार आपण त्याचा स्टडी करणार आहोत. ओके. And last chapter from our pharmacognosy subject is surgical fibers, then sutures and surgical dressings. Okay. सो इथे आपण असे ड्रग चा स्टडी करणार आहोत की जे सर्जिकल फायबर्स मेकिंग प्रोसेसमध्ये यूज केले जातात किंवा सर्जिकल ड्रेसिंग जे यूज केले जातात. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॉटनचे बँडेड माहिती आहेत. ओके. गॉज असतात. सो हे जे काही डिफरंट सर्जिकल ड्रेसिंग म्हणून यूज केलं जातं किंवा सर्जिकल फायबर म्हणजे टाके घालण्यासाठी जे लिगेचर्स, सुचर्स यूज केले जातात. ओके. सो त्याच्यामध्ये जे ड्रग, त्या मटेरियल मेकिंगमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्याचा स्टडी आपण इथे या 10th नंबरच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके. सो त्याच्यामध्ये कोणते कोणत्या ड्रगचा स्टडी आपल्याला इथे करायचा आहे तर त्याच्यामध्ये कॉटन आहे. ओके. वूल आहे, सिल्क आहे, त्याच्यानंतर फ्लॅक्स आहे, ज्यूट आहे. ओके. असे डिफरंट ड्रग जे आहेत विच इज हॅविंग अ नॅचरल ओरिजिन. ओके. नॅचरल ओरिजिनचे ड्रग्ज आहेत विच इज यूज्ड फॉर द मेकिंग ऑफ सर्जिकल फायबर्स, सर्जिकल सुचर्स, लिगेचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंगच्या प्रिपरेशनसाठी यूज केले जातात त्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत. ओके. ह्याच्यासोबतच आपल्याला अजून काय काय बघायचं आहे तर फायबर्स म्हणजे काय, सुचर्स म्हणजे काय, लिगेचर म्हणजे काय, ओके, सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे काय, त्याची जी काय डेफिनेशन आहे, क्लासिफिकेशन आहे, त्याचे एक्झाम्पल आहे, ह्याचा आपण इन डिटेल स्टडी या लास्ट चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की त्याच्या जे काय आयडियल रिक्वायरमेंट्स आहेत. ओके. कोणत्या कोणत्या आयडियल रिक्वायरमेंट्स त्याने फॉलो केल्या पाहिजेत. ओके. त्यांचे जे काही फार्मास्युटिकल स्टँडर्ड आहेत. ओके. विच इज रिक्वायर्ड टू मेंटेन. ओके. की जे मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके. सो त्याच्यामध्ये लिगेचर, सुचर, सर्जिकल ड्रेसिंग्स आणि फायबर्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स रिक्वायर्ड आहेत. ओके. सो आयडियल रिक्वायरमेंट्स आणि त्याच्यानंतर त्याचे फार्मास्युटिकल स्टँडर्ड रिक्वायरमेंट काय आहे ह्याचा स्टडी आपण इथे ह्या लास्ट चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके. सो इथे आपला फार्माकोग्नसी हा जो सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस संपलेला आहे. ओके. सो आपल्याला पूर्ण इयरमध्ये हा एवढा सिलेबस जो आहे तो स्टडी करायचा आहे. ओके. सो हा फार्माकोग्नसी सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला हे बुक रेफर करायचं आहे. ओके. फार्माकोग्नसी विच इज ॲन फर्स्ट इयर डिप्लोमा इन फार्मसी. सो दिस इज ॲन टेक्स्ट बुक. ओके. सो हे टेक्स्ट बुक आहे. ओके. सो टेक्स्ट बुक म्हणजे काय, रेफरन्स टाईप बुक असतं, टेक्स्ट बुक असतं. ओके. हे सेम गोखले, कोकाटे आणि पुरोहित ह्या 3 ऑथर्स हे बुक आहे. ओके. अजून एक रेफरन्स बुक आहे फार्माकोग्नसीचं, सेम गोखले, कोकाटे, पुरोहित ह्या 3 ऑथरचंच आहे. ओके. बट आपल्याला डिप्लोमासाठी हे टेक्स्ट बुक यूज करायचं आहे. ओके. डिप्लोमाचा एक ॲडव्हान्टेज आहे की आपले टेक्स्ट बुक आपल्यासाठी अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या सिलेबस कॉपीमध्ये जेवढे पॉईंट इन्क्लूड केलेले आहेत तेवढेच पॉईंट या बुकमध्ये डिस्क्राईब केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. ओके. त्याच्यामुळे स्टडीसाठी आपल्याला हे इझी पडणार आहे. सो हे बुक तुम्हाला लायब्ररीमधून घ्यायचं आहे फॉर फार्माकोग्नसी. ओके. सो त्या बुकचे ऑथर कोणते आहेत तर गोखले, कोकाटे आणि पुरोहित. ओके. निराली प्रकाशनचं हे बुक आहे. ओके. सो दिस इज ॲन टेक्स्ट बुक ऑफ फार्माकोग्नसी बाय CK कोकाटे, SB गोखले अँड AP पुरोहित. ओके. निराली प्रकाशनचं हे बुक आहे. ओके. तुम्हाला इथे ब्लू कलरची जी बुकची इमेज दिसते हे बुक आपल्याला ॲज ॲन
रेफरन्स बुक म्हणून यूज करायचा आहे. ओके. सो मी प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला PPTs प्रोव्हाइड करणार आहे. ओके, PDF नोट प्रोव्हाइड करणार आहे आणि हे बुकसुद्धा तुम्हाला ॲज अन रेफरन्स बुकमध्ये म्हणून त्याचा स्टडी करायचा आहे. ओके. सो इथे आपलं फर्स्ट लेक्चर संपलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कशन जे आहे ते केलेलं आहे. ओके, वर्षभरामध्ये आपल्याला कशाकशाचा स्टडी करायचा आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट थोडा डिफिकल्ट आहे, कारण का ह्याच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्याशी तुम्ही फॅमिलियर नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणताही पॉईंट, कोणतीही कन्सेप्ट जेव्हा समजणार नाही तेव्हा तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून ती कन्सेप्ट विचारू शकता. ओके. सो तुम्हाला बिंदास तुमच्या काही जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ओके, तुमच्या ज्या काही शंका आहेत, तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके. सो इथे आपलं फर्स्ट लेक्चर संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करणार आहोत. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर. गुड बाय.